नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद खानोरे. मित्रांनो, सध्या जर तुम्ही बघितलं तर शेअर मार्केटमध्ये एक मोठी संधी चालून आलेली आहे. मित्रांनो, भरपूर असे स्टॉक जे आहेत जे 40%, 30%, 50%, 60% डाऊन गेलेले आहे. 60% पण डाऊन भरपूर सारे स्टॉक गेलेले. मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं एक आयफोन आहे. आयफोनची किंमत जी ₹1.5 लाख किंमत आहे आणि तोच आयफोन मी तुम्हाला 60,000 50,000 रुपयाला दिला, तर तुम्ही घेणार की नाही घेणार? नक्कीच तुम्ही घेणार. मित्रांनो, तुम्ही लोन काढून घेणार, पैसे असतील ते सेव्हिंग काढून देणार, पण तो आयफोन तुम्ही नक्की घेणार. पण मित्रांनो, आयफोन घेतल्यानंतर त्याची व्हॅल्यू जी आहे त्याचं डेप्रिसिएशन होत जातं. म्हणजे एखादा मोबाईल आपण घेतो, समजा ₹1,00,000 आपण मोबाईल घेतो, तर 1 वर्षानंतर तो विकायला काढला तर त्याची नक्कीच प्राइस 80,000 70,000 होते. एखादी गाडी आपण 4 व्हीलर जेव्हा घेतो मित्रांनो, समजा 5 लाखाची आपण 4 व्हीलर घेतली असेल, ती 2 ते 3 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो ती 2.5 लाख 3 लाख पर्यंत होते. म्हणजे डेप्रिसिएशन होत जातं. पण हे शेअर मार्केटमध्ये मित्रांनो ॲप्रिसिएशन होत जातं. एखादा शेअर तुम्ही 40% 50% डिस्काउंटमध्ये जेव्हा घेतात मित्रांनो, म्हणजे एखादा शेअर ₹100 जो ₹50 घेतात, तो भविष्यामध्ये होऊ शकतो तो ₹100, ₹150, ₹200 किंवा ₹250 किंवा ₹500 पण हा जाऊ शकतो. तर मित्रांनो, आज ह्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत की मार्केटमध्ये मित्रांनो कशा प्रकारे एक मोठी संधी चालून आलेली आहे आणि कशा प्रकारे या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो, मौक्यावरती आपण कसा चौका मारू शकतो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ मित्रांनो स्टार्ट टू एंड पर्यंत बघा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल मित्रांनो आत्ता लगेच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मार्केटमध्ये एक मोठी संधी चालून आलेली आहे सध्या, आणि ती कशासाठी संधी आहे मित्रांनो ते आपण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर निफ्टीचा हा मित्रांनो पीई रेशो आहे, पीई चार्ट आहे निफ्टीचा. मित्रांनो नीट बघा. 1999 12चा पीई होता मित्रांनो. 2000 साली 26चा पीई झाला होता, 27चा पीई झाला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मित्रांनो निफ्टीचा पीई जो आहे हा सर्वात कमी झालेला होता, सर्वात जास्त झालेला होता 2008ला 26चा पी झालेला होता. आणि तिकडनं एक मोठं मार्केटमध्ये करेक्शन आलं होतं, मोठा क्रॅश आला होता. त्यामध्ये मार्केट भरपूर खाली पडलं होतं. आणि त्याच्यानंतर निफ्टीचा पी रेशो पण हा कमी कमी होत गेलेला होता. हे 11, हे 12, हे 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 मध्ये पण मित्रांनो जर बघितलं तर जानेवारी क्वार्टर मध्ये मित्रांनो हा निफ्टीचा पी 28 होता. किती होता? 28चा पी आलेला होता मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो कोरोना आला होता आणि कोरोनामुळे मार्केट एकदम जबरदस्त खाली गेलं होतं. आणि 2020 मध्ये मित्रांनो निफ्टीचा पी येऊन बसला एप्रिल महिन्यामध्ये. तुम्ही बघितलं मार्च आणि एप्रिल मध्ये हा 20.50चा पी होता, 20.50चा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो इकडे जर बघितलं तर हा 41 पर्यंत पी रेशो गेला होता. म्हणजे त्यानंतर 40चा पी झालेला होता. त्याच्यानंतर मित्रांनो हळूहळू कंपनीचे प्रॉफिट्स हे वाढत गेले, अर्निंग्स वाढत गेली, म्हणून पी रेशो हा हळूहळू कमी कमी होत गेला. इथे 20चा पी झालेला होता, इथे 19चा पी पण झाला होता 2000 याच्यामध्ये 2022 मध्ये 19.54चा पी रेशो झालेला होता. आणि आता मित्रांनो इथं नीट बघा, जो कोरोनाच्या टायमाला होता मित्रांनो पी रेशो, तोच पी रेशो 20.4. म्हणजे मार्च मध्ये जर तुम्ही बघितलं एवढी मार्केट खाली गेली. 2025 इकडे मित्रांनो हे वर्ष 20.4. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जो पी रेशो होता निफ्टीचा त्याच्यापेक्षा स्वस्त मार्केटमध्ये आपल्याला शेअर्स मिळत आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा स्वस्त गोष्टी मिळत आहे. तुम्ही विचार करा, तेव्हा निफ्टी 12,500 वरनं 7,500 गेलेली होती. आणि आज 7,500 वरनं आज जर बघितलं तर 23,500 23,600 निफ्टी चाललेली आहे. तर त्या टायमापेक्षा पण आपल्याला स्वस्त पद्धतीमध्ये मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला मिळत आहे मित्रांनो. हा चार्ट तुमच्या समोर मी ठेवलेला आहे, चार्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो. किंवा गुगलमध्ये जाऊन तुम्ही मित्रांनो niftyperatio.com ही वेबसाईट तुम्ही बघू शकता. ही वेबसाईटचं नाव आहे, म्हणजे तुम्हाला पण अंदाज लागेल मित्रांनो. हे प्रूफ सकट मी मांडतोय.
आता बघा मित्रांनो, इथं निफ्टीचा पी रेशो हा 19.86 पर्यंत आलेला होता. म्हणजे जेव्हा 21,900 निफ्टी आलेली होती, आणि तिकडनं आता हा वाढतोय वाढतोय वाढतोय. होऊ शकतो इथपर्यंत पण जायला काय हरकत नाही. 24 पर्यंत जरी निफ्टीचा पी रेशो गेला तरी पण काय मोठी गोष्ट नाही. 24 पर्यंत निफ्टीचा पी रेशो गेला तर विचार करा निफ्टी कुठल्या कुठं पळेल मित्रांनो. 25-26 हजार निफ्टी होईल वापस. तर आता सध्या मित्रांनो खूप सुवर्ण संधी आहे मार्केटमध्ये. ती मला असं वाटतं गमवली नाही पाहिजे आपण. हा इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो. आता जर तुम्ही समजा निफ्टीमध्ये स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल, निफ्टीच्या स्टॉकमध्ये, तर तुम्हाला डिव्हिडंड यील्ड किती मिळणार? तर मित्रांनो डिव्हिडंड यील्ड मिळणार तुम्हाला 1.42, जे की चांगलं डिव्हिडंड मिळत आहे तुम्हाला. आणि हेच डिव्हिडंड पहिले किती होतं मित्रांनो? 1.20 होतं, जेव्हा निफ्टी आपला 25 ते 26 हजार होता, तेव्हा 1.20 आहे होतं. ठीक आहे. आणि आता तुम्हाला 1.42 एवढं तुम्हाला हे डिव्हिडंड मिळणार मित्रांनो. काही जणांना पीई रेशो माहिती नसतं, त्यांच्यासाठी सांगतो. पीई रेशो म्हणजे प्रॉफिट अर्निंग रेशो. कंपनी 1 रुपया कमवत असेल तर आपण त्याच्यावरती किती रुपये इन्व्हेस्टमेंट करत आहोत, त्याला म्हणतात पीई रेशो, प्रॉफिट अर्निंग रेशो. समजा कंपनी 1 रुपया कमवत असेल मित्रांनो, आणि आपल्याला तो पीई रेशो म्हणजे पाचनी पडत असेल तर आपल्याला ती कंपनी स्वस्त पडते. 10 पडत असेल तर ठीक आहे, नॉर्मल आहे. 15 आणि 20 किंवा आता जर बघितलं मित्रांनो, अदानीचे शेअर तर 400 आणि 500च्या पीई मल्टिपल वरती आहे. म्हणजे कंपनी रुपया कमवते तर आपण त्याच्यावरती 400 रुपये लावतो. म्हणजे 400च्या 400 टाइम मल्टिपल मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. तर तो पी रेशो खूप महाग होऊन जातो. जर व्यवस्थित पी रेशो बघितला तर 10च्या आतमध्ये असेल तर चांगलं असतं. 15 पर्यंत वगैरे असेल तरी पण ठीक आहे. पण जेव्हा तो 21 किंवा 22 किंवा 25च्या पुढे होतो तर तो महाग होत जातो मित्रांनो. पण निफ्टीचे जे स्टॉक आहेत मित्रांनो, ते काय स्वस्त मिळत नाही आपल्याला कधी. निफ्टी स्टॉक मध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा रेकॉर्ड काढला मित्रांनो तुम्ही, इथं बघ. तर मित्रांनो मोस्टली निफ्टी 21, 22, इथं 19, इथं 2013 मध्ये वगैरे थोडंफार स्वस्त होतं मार्केट. 16चा पी होता. इथं 20, 23, मोदी सरकार जेव्हापासून आलंय मित्रांनो 2014ला, तेव्हापासून मित्रांनो पी रेशो हा 20च्या वरतीच राहिलेला दिसतोय आपल्याला. हा बघा इकडे सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर, जेव्हापासून मोदी सरकार आलेलं आहे, हा 2014ला, तर 20च्या वरतीच मित्रांनो हा निफ्टीचा पी रेशो राहिलेला आहे. 13 आणि 12 वरती कधी आपल्याला आलाच नाही, आणि त्याच्या वरतीच वरतीच जाईल. आता इथं जर आपल्याला आता 20चा पी रेशो मध्ये आपल्याला स्टॉक मिळत असेल तर हे मित्रांनो स्वस्त मध्ये आपल्याला सध्या मार्केटमध्ये हे स्टॉक मिळत आहे.